आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। अभिनेत्री प्राजक्ता माळीची तक्रार मुंबई पोलीस आणि बीड पोलीस अधीक्षकांना पाठवली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती। चाकणकर यांच्याकडून पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश। प्राजक्ता माळी यांची ती तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला होता। त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला आहे। त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवलेली आहे। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। बीडमधील जनभावना फडणवीसांना सांगितल्या। फरार आरोपींना लवकर अटक होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं अभिमन्यू पवारांचं वक्तव्य। ते सगळं त्यांना मी किती सांगितली आहे। सायवाडी वा सांगितले की आपण प्रॉपर्टी अटॅच करतोय, बँक रिलेशन करतोय, पण लवकरच सगळ्यांच्या फाशा वेळ जातील असं मला सायबर सांगितलं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात संभाजीराजे छत्रपती यांचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना पत्र, शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी। संतोष देशमुखांचं अपहरण झालेल्या गाडीतून 2 मोबाईल सापडले। गाडीत सापडलेले दोन्ही मोबाईल तपासणीसाठी प्रयोगशाळेत। विधानसभेप्रमाणे पालिका निवडणुकीत संघ भाजपसाठी काम करणार। मतदानाचा टक्का वाढवणं, बूथ स्तरावर नियोजनासाठी कसली कंबर। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात। अतिरेक्यांना धरून ते खासदार झाले तर नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। केरळ राज्याला पाकिस्तान म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंना समज द्यावी। बाळासाहेब थोरात यांचं ट्विट। नितेश राणेंनी सर्वच मर्यादा ओलांडल्यात असंही उल्लेख। नितेश राणेंना मंत्री राहण्याचा अधिकार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्यावर अतुल लोंढेंची प्रतिक्रिया। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्ती मंत्री झाला आहे। केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बीजेपीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो, त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे। केरळची तुलना पाकिस्तानशी करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी।